Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिलोकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून बेळगाव तालुका पश्चिम भागातील बेळगुंदी गावामधील एका हायस्कूलच्या मुख्याध्यापकाला संतप्त जमावाने मारहाण केल्याची घटना काल शुक्रवारी 12 डिसेंबर रोजी घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. विद्यार्थिनीने मुख्याध्यापकाकडून असभ्य वर्तन व मोबाईलवर संदेश पाठवल्याचा प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी संबंधित मुख्याध्यापकाला जाब विचारला, अशी माहिती समोर आली आहे. ग्रामस्थांसमोर जाहीर माफी मागण्याचे ठरल्यानंतर शाळेच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीमध्ये उभे असतानाच संतप्त जमावाने मुख्याध्यापकाला मारहाण केली. या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या मुख्याध्यापकाला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बेळगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल होत पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनीही गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान तक्रार दाखल करण्यास कोणीही पुढे न आल्याने सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंद झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. बेळगुंदी गावातील हायस्कूलमधील एका मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीसोबत असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीवर माजी आमदार संजय पाटील यांनी आज शनिवार दिनांक 13 रोजी पत्रकारांशी संवाद साधताना तीव्र निषेध व्यक्त केला. संजय पाटील म्हणाले की ही घटना अत्यंत निंदनीय असून बेळगाव तालुक्याच्या प्रतिष्ठेला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणामधून कोणीही राजकारण करून घेऊ नये. ज्या नराधमाने हे कृत्य केले आहे त्याला कठोर शिक्षा मिळणे आवश्यक आहे. त्यांनी या घटनेचे उदाहरण स्वतःच्या घरातील मुलीशी झाल्यासारखे पाहत असल्याचे सांगितले आणि पीडितेचे भविष्य अंधारात जाऊ नये हीच आमची भूमिका आहे, असे स्पष्ट केले. संजय पाटील यांनी प्रशासन व मंत्र्याकडे आग्रह धरला की कोणताही दबाव न ठेवता आरोपीला तात्काळ न्याय देऊन शिक्षा केली जावी. तसेच आरोपीला योग्य शिक्षा न मिळाल्यास आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे. राष्ट्रीय जीवनोपाय अभियान कर्नाटक यांच्या नेतृत्वाखाली तसेच कौशल्य विकास, उद्योजकता व जीवनोपाय खाते, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि बेळगाव महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सरदार हायस्कूल मैदानावर राज्यस्तरीय वस्तू विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते काल शुक्रवारी पार पडले. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह अनेक मान्यवर व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. प्रदर्शनात सुमारे 100 स्टॉल्स उभारण्यात आले असून राज्यभरातील महिला स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू येथे विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यासोबतच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असून येथे नृत्य, संगीत व गायनासह सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळणार आहे. हे राज्यस्तरीय प्रदर्शन 21 डिसेंबर पर्यंत दररोज सकाळी 10:30 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. Your December ride deal awaits. Make the most of the season with Suzuki by your side. Presenting the exciting Suzuki lineup: Avenir, Access, Bergman Street, Gixxer SF and the V-Storm SX. Get loan up to 100%, extended warranty for 10 years and insurance benefit worth up to ₹8,000. All with no hypothecation. For more detail contact Malikbag Suzuki, Dharwad Road, Belgaum. बेळगाव कॅम्प येथील मराठा चौकचे शुक्रवारी दिमागदार उद्घाटन करण्यात आले. लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या प्रयत्नातून चौकाचे सुंदर नूतनीकरण करण्यात आले असून उद्घाटनाचे औचित्य मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडर ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी व लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉक्टर किरण ठाकूर यांनी साधले. ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी या प्रसंगी सांगितले की मराठा चौकाच्या नूतनीकरणामुळे शहराच्या सौंदर्यात नवीन भर पडली आहे. त्यांनी लोकमान्य सोसायटीने अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने चौक तयार करून दिल्याबद्दल आभार मानले. याशिवाय त्यांनी पुढील काळातही लोकमान्य सोसायटी आणि डॉक्टर किरण ठाकूर यांच्या शहराच्या विकासात सक्रिय योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त केली.
बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, फलोत्पादन विभाग, बेळगाव जिल्हा फलोत्पादन संघ आणि जिल्हा कृषक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने क्लब रोडवरील इफा हॉटेल समोरील ह्यूम पार्क येथे 2025-26 सालातील जिल्हा पातळीवरील 66वे फलपुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री सतीश जारकिहोळी आणि महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते काल शुक्रवारी दिनांक 12 रोजी पार पडले। उद्घाटनाप्रसंगी प्रादेशिक आयुक्त के.एम. जानकी, फलोत्पादन खात्याचे संचालक आय.के. दोडमणी यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या फलपुष्प प्रदर्शनात विविध प्रकारची फळे, फुले व सजावटीच्या वनस्पतीचे आकर्षण सादरीकरण करण्यात आले आहे। प्रदर्शनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणे नागरिक भेट देत आहेत। हे जिल्हास्तरीय फलपुष्प प्रदर्शन काही दिवस चालणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे। बेळगाव तालुक्यातील ग्रामीण काँग्रेस कार्यालयासाठी हिंडलगा येथे मंजूर करण्यात आलेल्या जागेची पाहणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केली। या जागेवर पक्षाचे नवीन कार्यालय उभारण्यात येणार असून कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण देण्याची सोयही करण्यात येणार आहे। या संदर्भातील माहिती अध्यक्षांना दिली गेली। यावेळी विधान परिषद सदस्य चंद्रराज हट्टीहोळी आणि इतर अधिकारीही उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेळगावातील हलगामच्छे बायपास येथे शुक्रवारी सायंकाळी आंदोलन छेडण्यात आले। शेतकऱ्यांनी आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी थेट मत्स्य उद्योग मंत्री मंकाळू वैद्य यांचे वाहन अडवले, ज्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता। शेतकरी मागे न हटल्यामुळे अखेर मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या व्यासपीठावर जावं लागलं। मागील 4 दिवसापासून विविध शेतकरी संघटनांकडून आंदोलन सुरू असून शेतकऱ्यांचा मुख्य उद्देश ऊस उत्पादकांना न्याय मिळवणे आणि कृषी मालासाठी हमीभाव मिळवणे हा आहे। मत्स्य उद्योग मंत्री मंकाळू वैद्य यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या चर्चेअंती मंजूर करण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर त्यांचे वाहन पुढे जाऊ देण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हे देखील उपस्थित होते। मात्र आंदोलनामुळे मुख्य मार्गावर काही काळ मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली। गत 15 दिवसापासून निपाणी शहरात चोरीच्या घटनांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून चोर पुढे तर पोलीस मागे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। अष्टविनायक नगर, पंतनगर, बिरोमा माळ आणि शिवाजीनगर या भागात दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या वेळी चोरट्यांनी सपाटा लावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री 10च्या सुमारास आदर्शनगर येथील लाल महम्मद व नूर महम्मद मुल्ला यांच्या बंगल्यावर चोरी झाल्याची घटना उघडकीस आली। चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून तिजोरीमधील सुमारे 3.5 तोळे सोन्याचे दागिने आणि 24,000 रुपयाची रोकड असा सुमारे 5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला। मुल्ला कुटुंबीय पाहुण्यांच्या कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी ही संधी साधली अशी माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे। तसेच खासगी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे। मात्र अद्याप एकाही आरोपीला अटक न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। पतंगाने मला काय शिकवलंय सांगू? वर जाता जाता दोर सुटू देऊ नका। थोडी तरी इन्व्हेस्टमेंट एफडी मध्ये नक्की करा, कारण एफडी आहे तर स्टडी आहे। लोकमान्य एफडी सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट। लोकमान्य एफडी आहे तर स्टडी आहे। हुक्केरी शहरातील काही भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे काही नागरिकांनी टँकरने पाणी घेऊन येत असताना दिसत आहेत। हुक्केरी तालुक्यात असणारा राजा लखमगोडा जलाशय तुडुंब भरला आहे। उन्हाळ्याचे दिवस सुरू नसतानाही हिवाळ्याच्या दिवसात पाणी टंचाई भासत आहे। याचे सर्वस्वी जबाबदार नगर परिषद असल्याचा आरोप या भागातील नागरिक करत आहेत। गत आठवड्यापासून येथील गणेशनगर, आदर्शनगर, टीचर्स कॉलनी, हनुमाननगर या भागात पाणी येत नसल्याने या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे। यासंबंधी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, पाणी वितरण करणारे मोटर खराब झाले असून ते दुरुस्ती करून पाणी सोडतो असे सांगून वेळ काढत आहेत। अशी तक्रार मुरगेश अथनी यांच्यासह या भागातील नागरिकांनी केली आहे। शाळांमधील विद्यार्थ्यांना आधार अपडेटसाठी सायबर सेंटरमध्ये तासनतास वाट पाहावी लागत असे। आता तो त्रास संपला आहे, कारण सरकारने शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आधार अपडेटसाठी विशेष व्यवस्था करण्यासाठी पावले उचलली आहेत। शिष्यवृत्ती आणि विविध परीक्षांसाठी अर्ज करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पावले उचलणाऱ्या सरकारने 5 ते 15 वयोगटातील शालेय मुलांचे आधार बायोमेट्रिक्स अपडेट करण्याची जबाबदारी शालेय शिक्षण विभागासह विविध विभागांना देण्यात आली आहे। सदर काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 1 मार्च 2026 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे। निपाणी शहर व उपनगरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे,
तेथील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरात वैकुंठ स्मशानभूमी, लिंगायत स्मशानभूमी, बसवाननगर स्मशानभूमी कार्यरत आहेत. पण येथे स्वच्छतेसह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने स्मशानभूमीत स्वच्छता मोहिमेसह विद्युत दाहिनी बसवण्याची मागणी नागरिकातून होत आहे. निप्पाणी शहर आणि उपनगरात अनेक सर्वसामान्य कुटुंबे वास्तव्यास आहेत. अशा कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीचा किमान 5 ते 6 हजाराचा खर्चही करणे आवश्यक आहे. त्यामुळे काही वर्षापूर्वी नगरपालिका प्रशासनाने अंत्यविधी दफनसाठी शेणी आणि लाकडांची योजना सुरू केली होती. अलीकडच्या काही वर्षात ती बंद केल्याने सामान्य कुटुंबियांची परवड होत आहे. त्यामुळे दफनविधीसाठी पुन्हा नगरपालिकेने ही योजना सुरू करणे गरजेचे आहे, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. बेळगाव शहर व परिसरात गेल्या काही दिवसापासून थंडीचा कडाका वाढला आहे. कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती देखरेख केंद्रानुसार 12 ते 16 डिसेंबर 2025 दरम्यान किमान तापमानात 4 ते 4 अंश सेल्सिअसने घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे तीव्र थंडीची लाट निर्माण होऊ शकते. वाढत्या थंडीमुळे शेकोट्यांचा आधार घेतला जात आहे. बेळगाव शहर आणि परिसरात गेल्या 2-3 दिवसापासून थंडीचा कडाका वाढला असून तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात आहे आणि म्हणूनच बेळगावला गरिबांचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते, याची प्रचिती आता येऊ लागली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात तसेच शहरातील अनेक वसाहतीमध्ये शेकोट्या पेटू लागल्या आहेत. वाढत्या थंडीचा परिणाम आरोग्यावरही होत असून सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे डॉक्टरांकडून सध्याच्या हिवाळ्याच्या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. सुमारे 100 वर्षापूर्वी म्हणजेच 2 फेब्रुवारी 1925 साली 7 तरुण शिक्षकांनी शैक्षणिक सेवेला वाहून घेत भाड्याच्या इमारतीत मॉडेल स्कूलची स्थापना केली. बेळगावच्या 6 मान्यवर मार्गदर्शकांच्या पाठबळातून पुढे बेळगाव एज्युकेशन सोसायटीची स्थापना होऊन 1946 मध्ये तिची अधिकृत नोंदणी करण्यात आली, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोद्दार यांनी दिली. आज ही संस्था 7 सुसज्ज शाळा व महाविद्यालयाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देत असून अनेक माजी विद्यार्थी देश विदेशात विविध उच्च पदावर कार्यरत आहेत. स्थानिक कन्नड व मराठी भाषांमधून शिक्षण देण्याची परंपरा संस्थेने आज ही जपली आहे. बीके मॉडेल हायस्कूल व बेळगाव एज्युकेशन सोसायटीचा शताब्दी महोत्सव 20 ते 26 डिसेंबर 2025 या कालावधीत साजरा होणार आहे. या कालावधीत दररोज सायंकाळी 5:30 वाजल्यापासून विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी खासदार तेजस्वी सूर्या, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, अभिनेते सचिन पिळगावकर आणि डॉक्टर गिरीश ओक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आतापर्यंत सुमारे 1500 माजी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून दररोज सुमारे 3000 नागरिक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आज शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी अध्यक्ष अविनाश पोद्दार यांनी केले. या प्रसंगी उपाध्यक्ष सुधीर कुलकर्णी, सहसचिव अरविंद हुणगुन, शतक महोत्सव समितीचे चेअरमन कृष्णकुमार पै, सचिव शैला चाटे, सहसचिव रवी घाटगे, मुख्याध्यापक व कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते. लिओनेल मेसी हा भारतीय चाहत्यांचा आवडता फुटबॉलपटू. मात्र भारतात तुलनेने फुटबॉल कमी लोकप्रिय असला तरी त्याचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे मेसी भारतात येणार ही बातमी समजतात त्याला पाहण्यासाठी चाहत्यामध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला होता. मात्र हा उत्साह अखेर निराशेत बदलल्याचे चित्र पाहायला मिळाले. गोट इंडिया टूर 2025 अंतर्गत लिओनेल मेसीने पहिल्या दिवशी कोलकात्यात हजेरी लावली. आपल्या आवडत्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी 4000 ते 12000 रुपयापर्यंतची तिकिटे खरेदी केली होती. मात्र मेसी केवळ 10 ते 15 मिनिटेच स्टेडियममध्ये उपस्थित राहून तिथून निघून गेल्याने चाहत्यांना प्रत्यक्ष दर्शन घेता आले नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये बाटल्या फेकल्या, बॅरिकेड्स तोडून थेट मैदानात प्रवेश केला, तसेच आयोजकाविरोधात घोषणाबाजी केली. या घटनेमुळे संपूर्ण कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने आयोजकांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.